हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे घरी जाण्याची वेळ, म्हणजे रिटर्न पुण्याला जाण्याची वेळ. सगळ्यांची तयारी झालेली आहे. इथे सगळे काय काय कोणी कोणी काय काय न्यायचं हे सगळं चाललेलं आहे. आणि हे अशा पद्धतीने सगळं आवरून ठेवावं लागतं घरी जाताना, कारण की घर बंद असतं तर धूळ खूप असते. सो प्रॉपर सगळं आवरून ठेवावं लागतं. ही आहे गावावरून आणली कोथिंबीर, शेतातली कोथिंबीर. सांडू नका खाली, सांग. तुम्हाला न्यायचे ना? नाही येताना एक बॅग घेऊन यायची, जाताना 10 बॅग घेऊन जायच्या माहेराहून. फायनल चेकअप झालेलं आहे सगळं. हो, मोबाईल दादाकडे द्यायला. ते राहू दे, तसंच राहू दे. झालं 10 दिवसांनी यायचं आपल्याला बाबा. सगळं पॅक केलेलं आहे. सगळे बटन्स बंद आहेत का एकदा चेक करत. सगळ्या बॅग्स घेतल्यात का? सासूबाईंना बाई बोलून येते की निघालोय म्हणून. क्लीन आहे का? चप्पल घालायची की नाही घालायची? या आहेत माझ्या 2 नंबर सासूबाई, ज्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यांची साफसफाई चालली आहे. घराचा कलर झालेला आहे, तर साफसफाई चाललेली आहे. POPचं काम केलं त्यांनी. घर दाखवते. TV युनिटचं काम झालेलं आहे. साफसफाईचं नाही दाखवत, नाही दाखवत, नाही दाखवत. काय राहिलं? झाली का साफसफाई? हे पा, सगळा पसारा आहे, त्यांना तो आवरायचा आहे. अच्छा, इथे पुसताय का तुम्ही? आपलं झालं सगळं. चल प्रिया, बाय. सुट्टी संपली आहे. कसं वाटतंय? कसं वाटतंय सुट्टी संपली आहे? काही नाही म्हणते, आम्ही 14-15 दिवसांनी परत येणार आहोत. सॅड फील होतंय माहेराहून परत जाताना. बरं बरं, बोलते ना. सासूबाईकडनं विचारतात सगळ्यात छोट्या सासूबाई की परत कधी येणार आहे. जाऊ का राणी? बाय बाय बाय. प्रिया बाय. बाय नानी. राजा गेला 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 गेला. प्रियाला घ्यायला आली आहे मी गावाला, निरगुडसरला. राजाला कोंडून ठेवलंय, गाडी बाहेर काढायची आहे म्हणून. नानीबाई दाखवते. ह्या आहेत सीमा मामी, ही आहे नानी. नानीला दाखवायचं कारण असं, माझ्या ह्या कार्टीला चांगली चोळून चोळून मसाज करून आंघोळ घातली आहे आणि मला पण, माझी पण खूप मसाज केली आहे नानीने. त्या आहेत भेके नानी. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही टीचर आहेत. दोघेही शाळेमध्ये टीचर आहे आणि आमच्या इथेच मागेच राहतात. मागेच त्यांचं घर आहे. काय म्हणशील नानी? माझ्या ब्लॉग मध्ये येणार आहे तू उद्या व्हिडिओ मध्ये. कुठं? मी युट्यूबला व्हिडिओ टाकते आणि तू बघत नाही का? नाही ना, आता कुठं टाकते? हा, साधनाईना सांग युट्यूब वरती माझे व्हिडिओ येतात. शाळेतून, त्या शाळेतून आला माझे व्हिडिओ बघ. चालेल ना. चालतंय, चला मग. आता कोणला केला तर? कोण नाही, व्हिडिओ काढते मी, तो टाकणार मी नंतर. चालतंय मामी, चला. रिया बाय बोल आजीला, चल लवकर. राजाला सांग चल, चालो. चल जाऊ का मग? करते. हे होतं माझं माहेर आणि सासर. आता मी रिटर्न पुण्याला चाललोय. पण पुण्याला जायच्या आधी आता माझ्या सासूबाईंच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या मुलीची पूजा आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. म्हणजे ताईंच्या मावशीच्या मुलीची पूजा आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या सासूबाईंच्या सगळ्या बहिणी त्यांना भेटवते की माझ्या मावसाचा सगळ्या कशा आहेत, ज्यांनी माझ्या ताईंना यांना खूप जीव लावला. त्यांची लग्न, त्यांचे घरातले कार्यक्रम सगळं
सगळं काही त्यांनी केलेलं आहे. तर मी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना भेटवते. त्या 4 बहिणी आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला भेटवते की त्या कशा आहेत तेही तुम्हाला दाखवते. तर चला जाऊयात माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या माणसांकडे. आ? दाखवते ना ग कोणाच्या घरी आलाय. काय म्हणते नवीन घर कसं वाटतंय? पण आम्हाला सवय झाली तिकडे. अच्छा थोडे दिवस नंतर गरमेल. काल मावशींचे गेले तर आम्हाला वाटलं आम्हाला प्रेम पा हे प्रेम पा. कधी आलीस? पूजा कधी झाली? तशाच आहेत त्या. फक्त आपण केलं काही एवढं हवं तर आम्ही केलं म्हणून सांगतो. ह्या पा असं सात आणि सगळा स्वयंपाक यांनीच केला. बाजारात जाऊन तांदूळ सकट मजा काय मीठ नाही मेन मावशी राहिला तर सांगते ना. माझ्या सासूबाईंनंतर नंबर येतो ह्या मावशींचा, नंतर ह्या मावशी 3 नंबर, देन ह्या 4 नंबर. तर ह्या आहेत माझ्या मिस्टरांच्या मावशी, माझ्या सासूबाईंच्या सख्या बहिणी म्हणजे यांच्या मावशी. हो 3 मावशी आहेत, 3 2 मामी मामी आणि ह्या आहेत मोठ्या मामी छोट्या मामी येतात आणि छोट्या मामी येतातच. जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या सासूबाई गेल्यानंतर जे पण आहे माझ्या नंतरची लग्न वगैरे सगळं त्या मावशीने मामाने केलेलं आहे. आमचा स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे हा सगळा. हा हे बघा हे दाखव यांचं. अशी जार मध्येच करतात आहे तुम्ही डायरेक्ट? यायला बरं पडेल ना. कधी कधी करतात आमच्या पल्लवीताई काम. ही आहेत सगळी माझ्या सासूबाईंच्या माहेरची माणसं. 1-2 त्यात मिसिंग आहेत, पण यांनी सगळ्यांनी लग्नानंतर मला खूप जीव लावला आहे. आणि ह्या आहेत सुनीता मावशी, ज्यांच्यामुळे माझं आणि योगेश यांचं लग्न झालं. घरी गेलेला मसाले भात आहे. पूजेचा कार्यक्रम संध्याकाळी होता, परंतु योगेश यांना दुसऱ्या दिवशी ऑफिसची टूर होती. त्यांना सकाळी लवकर निघायचं होतं. थोडी शॉपिंग बाकी होती आणि पॅकिंग पण बाकी होती, म्हणून आम्हा दोघांना लवकर निघावं लागलं. सगळ्यांशी व्यवस्थित बोलताही नाही आलं, तुम्हाला सगळ्यांची ओळख करूनही नाही देता आली. पण नेक्स्ट टाईम घरामध्ये लग्न आहे त्यावेळेस मी नक्की तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देईल. मध्ये आमचा ब्रेक झाला. हे आहे खेडघाटामधील आकाशे हॉटेल, जिथे आम्ही नेहमी थांबतो. ते पाहिल्यानंतर आमच्या रियाला नेहमी भूक लागते. तिथे हे तुळशी वृंदावन होतं, खूप सुंदर आहे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला आहे. आज मी तुम्हाला डिकॅथलॉनमध्ये स्पोर्ट्सशी रिलेटेड काय काय मिळतं ते दाखवणार आहे. आम्ही आलो आहे वाकडच्या डिकॅथलॉनला. तर तिथे काय काय स्पोर्ट्सवेअर मिळतात आणि कुठल्या कुठल्या स्पोर्ट्सशी रिलेटेड गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवते. प्रोडक्ट ऑफ मंथ स्वारी चालली आहे
जर्मनीला, म्हणून थर्मल वेअर आणि जॅकेट घ्यायचं आहे आम्हाला. कमीत कमी 5 वर्ष तर राहील तुम्हाला रेग्युलर वापर असतो. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ना ते खूप स्पेसिफिक आहेत. हे 2 जॅकेट आहेत सोबत. खूप थंडी असेल तर दोन्ही घालायचे आणि जर खूप थंडी नसेल तर एक वरचं रिमूव्ह करायचं. इंटरेस्टिंग. लास्ट टाइम मला इथे कार्गो आवडली होती, त्यावेळेस माझी साईज नव्हती. आज मी चेक करणार आहे की माझी साईज आहे का. तुम्हाला जर युरोपमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल आणि -9 डिग्रीला जर जायचं असेल, -5, -10, तर तुम्हाला हे जॅकेट डिकॅथलॉनमध्ये मिळतं आहे. प्राईस आहे 3000 रुपीज. मी पण येणार आहे. मला ताडोबाचा फील देते, जंगल सफारीचा. वॉकिंगसाठी ट्रिपच करा किती आहे. कलरही चांगला आहे. छोट्या मुलींसाठी पण स्पोर्ट ब्रा आहे 399ला. ही पूर्ण जर्सी 999ला आहे का? पॅन्ट प्लस ती आहे. सिरियसली? नाही, फक्त जर्सी आणि वेगळे. अच्छा, फक्त वरचा टॉप म्हणजे टी शर्ट वरचा. तो 899चा पॅन्ट 999. अच्छा. डिकॅथलॉनला जायचं आणि बॅडमिंटन सेक्शनला जाणार नाही असं कधी होणार नाही. इथे मी पाहत होते की लाईट वेट रॅकेट्स आहेत का आणि शटलकॉक चांगले मिळत आहेत का हे मी इथे चेक करत होते. किती खेळतो? 150. तुम्हाला जर कुठे कॅम्पेनसाठी जायचं असेल तर इथं व्हरायटी ऑफ रेंज आहे टेंट हाऊसची. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्राईसचे टेंट हाऊस इथे आहेत आणि चांगले आहेत खूप. सो जे ट्रॅव्हल लवर आहेत त्यांच्यासाठी तर डिकॅथलॉन हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि सगळ्यात मेन प्राईस रेंज पण खूप रिझनेबल आहे यांची. आपण लेडीज शॉपिंगला गेलो आहे आणि आपला सेक्शन दिसला आणि आपण काही घेणार नाही असं कधी होणार नाही. म्हटलं ह्यांची शॉपिंग तर होतच राहील, आपणही बघावं आपल्यासाठी काही चांगलं मिळतं आहे का. 999ला पण ऑफरमध्ये 799ला 800. चालू केल्यानंतर काही फिलिंग आहे भारी. मला यांची बिलिंग मेथड खूप आवडते. आपण स्वतःच आपलं बिल बनवू शकतो आणि पे करू शकतो. फक्त त्या बॉक्समध्ये आपण जे पण काही घेतलं आहे ते फक्त 1 बाय 1 ॲड करत राहायचं. जसं आपण टाकतो तसं ते प्रॉडक्ट समोर येतो आणि किती क्वांटिटी घेतली ते पण दिसतं. खूप भारी वाटतं यार की लाईनमध्ये उभं राहायला नको, पटपट सगळं काही होतं आहे, कोणाला विचारायला नको, काही नको आणि मस्त बिल करून आपण बाहेर पडतो. डिकॅथलॉनमधलं काम झाल्यानंतर आम्ही गेलो शेजारी असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता फिनिक्स मॉलमधला, कारण की मी नेहमी विमाननगरच्या फिनिक्स मॉलला गेली होती. मी फर्स्ट टाईम वाकडच्या फिनिक्स मॉलला आली होती, पण कलेक्शन चांगलं होतं. पण पाहायला आलं. पार्किंग कोणती पार्किंग? 2 व्हीलरची पार्किंग. 2 व्हीलरची पार्किंग B1ला, B1च्या खाली B2ला आहे. अच्छा, B1ला सोडा, आम्ही तिथून जातो खाली. असं नाही. हां, तर योगेश चालले आहेत युरोपला त्यांच्या ऑफिस टूरसाठी. तर त्यांची शॉपिंग होती तिकडे. थंडी आहे म्हणून आम्ही डिकॅथलॉनला त्यांसाठी जॅकेट्स आणि थोडी शॉपिंग करायला फिनिक्स मॉलला आलो होतो. मॉलमध्ये सध्या कलेक्शन खरंच खूप चांगलं आहे. कलेक्शन मला आवडलं पण. आणि त्यांच्या शॉपिंगसोबत आम्ही आमची पण शॉपिंग केलेली आहे, स्पेशली माझी आणि रियाची. कारण की माझ्या लाईफचा हा रूल आहे की कधीही जेव्हाही मी कोणासोबत शॉपिंगला जाते B1 तर मी अच्छा आलं तरी आमचं लिफ्ट आली होती. तर माझा असा रूल आहे जेव्हाही मी शॉपिंगला जाते, मी कोणासोबतही जाऊ, ती माझी मैत्रीण असो नाही तर कोणी असो,
तर माझा असा रूल आहे की त्या शॉपिंगमध्ये माझंही काहीतरी आलं पाहिजे, त्यांनी मला काहीतरी घेतलं पाहिजे, तरच मी त्यांच्यासाठी शॉपिंगला येणार, त्यांच्यासोबत एवढं पायी फिरणार. जसं मी आता योगेश यांच्यासाठी पूर्ण मॉल फिरली आहे, त्यांना चॉईस करून दिलं आहे. गाडी तर बाहेर लावली, हाय मॉलमध्ये कुठं लावली गाडी? मग आपण आम्ही गाडी लावली आहे मॉलच्या बाहेर आणि आम्ही आता गाडी शोधतोय पार्किंगमध्ये. आमच्या हे पण लक्षात नाही की गाडी आम्ही ऑलरेडी बाहेरच पार्क केलेली आहे. परत वरती जायचं. हां, तर मी सांगत होते की माझं असं रूल आहे की मी कधीही कोणासोबत शॉपिंगला गेले, मध्ये सगळं डिस्टर्बन्स होते, मी सांगते की मी कधीही कोणासोबत शॉपिंगला गेले तर त्यांनी मला काहीतरी घ्यायचं असतं, कारण की मी त्यांच्यासोबत जाणार, पूर्ण दिवस स्पेंड करणार आणि त्यांनी मला काहीच घ्यायचं नाही, मी रिकाम्या हाती यायचं. तर मी पहिल्यांदाच सांगते, जर मला घेऊन जायचं असेल, माझ्या चॉईसचे कपडे घ्यायचे असतील तर मलाही काहीतरी घ्यावं लागेल. छोटीशी गोष्ट, साधं इयरिंग घेतलं तरीही चालतं. शक्यतो घरच्यांसाठी हा रूल नाही आहे. घरच्यांसाठी त्यांना मला काहीतरी घ्यावंच लागतं जे मला आवडतं ते. जसं आज मी केलं आहे. योगेशांची शॉपिंग झाली, त्यात आम्ही रियासाठी पण ड्रेस घेतला आहे आणि माझ्यासाठी पण कॉट सेट घेतला आहे. रियासाठी ह्यासाठी कारण घरामध्ये लग्न आहे, तिलाही कपडे लागणार आहेत, म्हणून रियासाठी घेतले. तर अशा पद्धतीने आमचा पोपट झालेला आहे. नेहमीप्रमाणे आम्ही परत एकदा आमचा पोपट झालाय, दुसरी नाही तिसरी वेळ झाली आता ही, तिसऱ्यांदा आमचा पोपट झालाय दोघांचा. तर असा होता हा आजचा दिवस आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम राहू द्यात. धन्यवाद.